वच्छलाबाई वच्छलाबाई हाय का हो कोणी घरी? काय माहित नाही कोणी आवाज तर नाही देऊ राहिलं. कोणी हाय नाही वाटतं घरी. नाही हो माय दरवाजा खुला आहे तसं नसणं कोणी ना कोणी घरात. वच्छलाबाई वच्छलाबाई विशाखा आनंदी माय बाई व चंपा मुन्ने कशा काय आल्या हो दोघी? काही काम होतं का? काही नाही हो माय बाई आलो होतो असंच बसाले. या ना मग बसा ना. हो हो वच्छलाबाई तुमच्या सुना नाही दिसवायला कुठं गेल्या तर? माहेरी गेल्या का त्या? हो ती सून गेलेली आहे वाटते माहेरी. एकच गेलेली आहे माहेरी. दोघी आहेत ना. एक तर लय दिवस झाले व गेलेली आहे. काही आहे का म्हटलं? काही आहे का म्हणजे? व काही खुश खबर आहे का म्हटलं? आराम करायला गेली असेल तर तिच्या माहेरी. नाही नाही हो माय असं काही नाही आहे. गेली अशीच आराम करायला. लय काम आहेत ना आमच्या घरी. मला तर आजकालच्या पोरीचं काही समजतच नाही बाप्पा. घरातले कामं करू करू थकून जातात म्हटलं त्या. घरातल्या कामाले बी कामं म्हणतात का? आपली तर धन्य हो बाप्पा. घरचे कामं करून वावरा शिवरातले कामं करू म्हटलं आपण. आपल्यासारखं काम करतील तर मग तर बस झालंच. मग नाही तर काय नाही. घरातल्या कामालाच तर म्हणत राहतात आम्ही लय कामं करतो आम्ही लय कामं करतो. मग नाही तर काय नाही. माई सून म्हटलं घरातले कामं करते तर तिला वाटते काय करतो काय नाही. कोणता तीर मारू राहिली मी. महापोर काय येत नाही येत संध्याकाळी तर चालू होते समोर. माई हे दुखते माई ते दुखते माय डोसकं दुखते माय पाय दुखते माय हात दुखते. लय कामं करायला लागतात लय कामं करायला लागतात. माय 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 मी पागल होतो बापा तिचं ऐकू ऐकू. असं नाही की नवरा थकून आला बापा कामावून त्यासाठी चहा बनवू दे चांगला स्वयंपाक बनवू दे. की दोन गोष्टी प्रेमाच्या बोलू दे. माय हे दुखत आहे माय ते दुखत आहे. लय कामं होते आज लय कामं होते आज. मी तर ऐकू ऐकू थकून जातो बापा. आणि आपण काय बोला तर तिकून मी म्हणते माय सासू बोलते माय सासू बोलते. त्याच्यापेक्षा बापा मी काही म्हणतही नाही आणि काही बोलतही नाही. जे करायचं आहे ते कर. माय कामं करायचं आहे तर कर नाही करायचं आहे नको करू. मी काहीच नाही म्हणत बापा काहीच नाही म्हणत. आपण उसं काही बोललं तर बापा भांडण होऊन जाते. माया सुनीले तर म्हटलं की धू लागते. त्याच्यापेक्षा आपण काही बोलतच नाही बापा. नाही हो माय बाई माझ्यांना होत बापा सांग. माझ्यासमोर जर मासून असं केलं तर मी बोलतो रे बापा. आपण नाही करत मग मुलाचा. वचना तुझ्या सुनी चांगल्या आहेत नाही बाई. तुझ्या सुनी ऐकतात तुझ्या. माई सून तर बापा म्हणून ऐकत नाही म्हटलं. मी ना काही उसक म्हटलं की मासून भांडण करते म्हटलं. आणि धमकी देते चालली जाईन मी माहेरी चालली जाईन मी माहेरी. मी म्हणतो जाऊ द्या बापा. आपल्या पोराचा संसार उराला तर होऊ द्या चालते तसं चालू द्या. मला लागते पहिलेच भांडणाचा भेव बाई ना. आणि एक मन असंही म्हणते मोठ्या मुश्किलनं तर पोरगी भेटली. लग्नाला पोरी नाही भेटू राहिल्या. आता कशी भेटली तर चालवा बापा जशी आहे तशी. असं आहे बाई. काय सांगू तुला आता माघरची कथा. माघरची कथा बी तशीच आहे व बाई ना. कुठं आहेत तर तुझ्या सुना दिसून नाही राहिल्या. गेल्या त्या ब्युटी पार्लरमध्ये. आता नाही बाई ब्युटी पार्लरमध्ये गेल्या का लगे? हां माय बाई तू तर पहिले म्हणत होती माई सून ब्युटी पार्लरला नाही जात नसन तसं. मोठ्या गोष्टी करत होती पहिले. माई मोठी सून आहे ना बाई विशाखा. तिले तर ब्युटी पार्लर म्हणून नाव माहीत नव्हतं म्हटलं. ब्युटी पार्लर कायले म्हणतात ते माहीत नव्हतं तिले. आता तर ब्युटी पार्लरला गेली. हो ना तेच सांगू राहिली तुले. पहिले माझ्या मोठ्या सुनीले म्हटलं ब्युटी पार्लर कायले म्हणतात ते माहीत नव्हतं म्हटलं. जेव्हापासून या जगदीशची बायको या प्रेमची बायको आली ना तेव्हापासून ते ब्युटी पार्लरला जाणं शिकली म्हटलं. या दोघीनं नाही का या दोघीनं शिकवलं तिले. भोया करा चांगला चेहरा दिसते. फेशियल करा हे करा ते करा. त्या दोघीनं शिकवलं तिले. नाही तर तिले काय माहीत होतं मा मोठ्या सुनीले ब्युटी पार्लर म्हणजे काय. मी जात नव्हती त्यांना कधी ब्युटी पार्लरले आणि तेही जात नव्हती. पण या दोघी आल्या ना या दोघींना शिकून दिलं म्हटलं ब्युटी पार्लरले तिले जाणं. आता त्यापासून महिन्याच्या महिना ब्युटी पार्लरला जाते म्हटलं बाई. हो का वा तेच तर म्हटलं विशाखा कधीच मला ब्युटी पार्लरला जाताना नाही दिसली ना काही. आता जाते त्या दोघीनं शिकवलं म्हटलं तिला ब्युटी पार्लरला जाणं. मासुनीला बी मोठा शौक आहे माहिती ब्युटी पार्लरला जायचा. हे आता आलं माहिती ब्युटी पार्लर आणि हे ते. आपल्या वेळेस काय होतं बा. आपण तर ब्युटी पार्लरचं कधी तोंड नाही पाहिलं माहिती. ब्युटी पार्लर कायले म्हणतात हे माहीत नव्हतं आपल्याला. आता तर बापा महिन्याच्या महिना ब्युटी पार्लरला जातात. महिन्याची काय गोष्ट करू राहिली बाई ना. माही सून म्हटलं 15 दिवसात जाते म्हटलं ब्युटी पार्लरले. तरी जशीच्या तशीच दिसते म्हटलं. आता नाही बाई किती ब्युटी पार्लरले जातील तरी जशा दिसतात तशाच दिसतील ना. नाक डोळे तर काही बदलतील नाही का. आपल्या वेळेस होतं का नाही बाई हे असं ब्युटी पार्लर आणि ब्युटी पार्लर आणि हे ते काही नव्हतं नाही बाई. काही आपण ब्युटी पार्लरला जाऊ ना आणि आपल्याला टाइम बी भेटे का नाही बाई कुठं झाले ब्युटी पार्लरला नेले तेले. मग नाही तर काय माहीत तरी कसं दिसू म्हटलं आपण पहिले. मले ते भाऊजी काय म्हणत होते माहित आहे का. रेखा म्हणत होते म्हटलं रेखा मी पुरी रेखासारखी दिसत होती म्हटलं. माय काय दिसत होती मी माझ्या जवानीत बापरे. बेबी बिना ब्युटी पार्लरला जायची. सगळेजण बहिणा मी चालली ना तर अशी म्हणत होते मला पा रेखा चालली रेखा चालली. पुरी रेखासारखी दिसत होती म्हटलं बाई मी माझ्या मनात नाही का बा. मग नाही तर काय माय तुला रेखा म्हणत होते आणि मला काय म्हणत होते माहिती ना तुला. नाही बहिणा तुला काय म्हणत होते बोलली का. मला माधुरी दीक्षित म्हणत होते ना. माय काय दिसो बाई मी. माय केसन गिस पुरे माधुरी दीक्षित सारखे होते. माय पुरी माधुरी दीक्षित सारखे पुरी माधुरी दीक्षित दिसत होती म्हटलं मी. हाय का नाही बरं.
तरी माय बाई पुऱ्या घरातले कामं करो म्हटलं, वावरातले कामं करो. काही तोंडाला नाही लावो बाई, मी काहीच नाही लाव, फक्त फेऱ्याम लावली लाव माय बाई बस. मी तर नासुकली पावडर ना लाव माय बाई तोंडाले, तरी तशीच चांगली दिसू माय बाई. तुम्हाला एक गोष्ट सांग का माय बाई, मी जे लोक असली सुंदर असतात ना त्याला ब्युटी पार्लरची काही गरज पडत नाही म्हटलं, काही गरज नाही पडत. मला पाय बरं, मला पाहून कोणी म्हणेन का की मी 50च्या वर आहो म्हणून? एले म्हणतात माय बाई असली सुंदरता. ब्युटी पार्लरले जाऊ जाऊ सुंदर बनण्यात काय मतलब आहे माय बाई? हो माय बाई वच्छला बाई, ही गोष्ट तर खरी बोलली तू. डोक्याला पालिश गिलीस लावली तू ना, डोक्याला पालिश गिलीस लावून वाटत नाही तू 50च्या वर आहेस म्हणून. हे आजकालच्या पोरी उठल्या सुटल्या की चालल्या ब्युटी पार्लरमध्ये, उठल्या सुटल्या की चालल्या ब्युटी पार्लरमध्ये. पण बाई मी नाही जातो माय बाई ब्युटी पार्लरमध्ये. फेशियल तर जिंदगीत नाही केलं माय बाई, मी जिंदगीत नाही केलं. म्हणतात बाई फेशियल केल्यानं चेहरा खराब होते, म्हणून मी कधीच फेशियल नाही केलं बाप्पा. मला वाटलं ना एका परी मी असं करतो, थोडंसं बेसन घेतो, त्याच्यात थोडंसं दूध टाकतो, थोडीशी हळद टाकतो, थोडंसं सैट टाकतो आणि चेहऱ्याला मस्त लावतो आणि मग असं मस्त चेहरा असा 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 हातानं नाही का थोडासा चोळतो, पुरा चेहऱ्यावरला मळ निघून जाते आणि एकदम सुंदर चेहरा दिसते म्हटलं, असा ग्लोईंग, असा ग्लो करते एकदम, जसं काही फेशियल केलं असं करतो बाई मी. पण त्या ब्युटी पार्लरमध्ये नाही जातो नाही बाई. म्हणणे तुला ब्युटी पार्लरमध्ये जायची काही गरज नाही, तशीच चांगली दिसतो तू. मग नाही तर काय नाही वच्छला बाई, तुम्ही ना काऊन जाऊ दिलं तुमच्या सुनेला ब्युटी पार्लरमध्ये? ऐकतात का माहिती त्या? ऐकतात का? काही ऐकत नाहीत त्या. मग मी ना काही म्हटलं तर मग भांडण होते. ब्युटी पार्लरला झाले पैसे कोण देते होते? कोण देते? देतात ना नाही पोरं, म्हणतात त्या राहिले पैसे आणि ते देतात बी. ते नसतो देत ब्युटी पार्लरला आणि ब्युटी पार्लरला झाले पैसे, मागतात ते आपल्या नवऱ्याले आणि ते देतात बी बाप्पा. हो बाई, आपल्या पोराईजवळ बायकोले ब्युटी पार्लरला द्याले बरोबर पैसे असतात. आपण मागान कधी पैसे? हे आणायचं आहे रे, ते आणायचं आहे रे, सिलेंडर भरायचं आहे रे, तर नाही नाही पैसे नाही आहे आई माझं, पगार वाचच बाकी आहे, आहेच नाही पैसे. असंच झालं तसंच झालं. 100 बहाणे मारतात म्हटलं, 100 बहाणे. आणि बायकोले ब्युटी पार्लरला झाले बरोबर पैसे देतात. हो माय बाई, माई घरची तेच कथा आहे. पण काही म्हणा बाई, कोणताही बिझनेस बसू शकते म्हटलं, पण ब्युटी पार्लरचा नाही. बाया काही बी हो म्हटलं, किती तंगी असो, ब्युटी पार्लरला जाणं सोडत नाहीत म्हटलं. त्या जातातच. जास्त काही नाही तर प्लकिंग करायला तरी जातात, पण जातात. मग नाही तर काय नाही, मला ते प्लकिंग करायला मोठा भेव लागते माय बाई. एक बार केली होती बाई मी ना, माया बहिणीच्या पोरीच्या लग्नात केली होती बाई. माझी बहिणीची पोरगी म्हणे मावशी माय लग्न आहे म्हणे, तर कर म्हणे प्लकिंग, कर म्हणे प्लकिंग. ना म्हटलं माय बाई काय म्हणतात प्लकिंग व काय आहे प्लकिंग? ते म्हणे भुया अशा मस्त चांगल्या दिसतात म्हणे, ते कर म्हणे. म्हटलं माय बाई कधी केलं तर नाही, करून दे माय बाई म्हटलं. मग गेली बाई मी संग ब्युटी पार्लरमध्ये. म्हटलं काय म्हणून राहिली प्लकिंग, पाहतो म्हटलं प्लकिंग करून. माय 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 काय सांगू तुम्हाला बाप्पा, एवढी आग झाली ना बाई ते प्लकिंग करायच्या वेळेस की काय सांगू. तर तेव्हापासून आजपर्यंत कधी प्लकिंग नाही केली बाई मी ना, हात जोडले बाप्पा. प्लकिंग नाही केली. किती दुखते माय बाई, लयच दुखते ना बाई ना, किती आग होते भोयाची. नाही बापा मी नाही करत, नाही माय बाई प्लकिंग करतो बापा मी. थोडा तेव्हा चेहरा चांगला दिसते, पण बाई ते फेशियल मेशल नाही करत हो माय कधी. मी ना तर कधी बाई भोया बी नाही केल्या ना, कधी केस कापले बापा. माझे असेल तर कैशी नाही लागेल म्हटलं माय बाई. ना कधी केस कापले, ना कधी भोया केल्या, ना कधी फेशियल केलं, ना काही केलं. तशीच सुंदर दिसतो म्हटलं बापा मी. आई तर नॅचरल ब्युटी आहे बाई. नॅचरल ब्युटी? तेच काय तर ते. आता बी पाय म्हटलं या वयात नाही करू दे म्हटलं थोडासा मेकअप, कुकू गिकू लावू दे, केस गिस चांगले करू दे, साडी घालू दे चांगली मस्त काटा पदराची. पाय मग मी कशी दिसतो तर. आजकालच्या पोरीला फेल करतो म्हटलं मी, अशी दिसतो अजुब्बी. बरोबर बोलली बाई तू वच्छला, बरोबर बोलत आहे तू. अजुब्बी आपल्याला पण कोणी म्हणेन नाही 50च्या वर म्हणून. आपण जुनं खायला ना बाई तुम्ही लोकांना. नाही जुनं खायला म्हणून नाही, आम्ही ना चेहऱ्याला कधी काही लावलंच नाही म्हटलं, ना कधी फेशियल केलं ना कधी काही, म्हणून आमची त्वचा अजुब्बी चांगली आहे म्हटलं. नाही तर मारे क्रीमा लावू देन, हे लावू देन, ते लावू दे, पुरी त्वचा खराब करून टाकतात म्हटलं. आम्ही ना काहीच नाही लावलं म्हटलं तोंडाला, आम्ही काहीच नाही लावत. आमची त्वचा पाय किती ग्लोईंग आहे. बसा ना उभेच राहता का? बसा ना, चहा बनवून आणतो तुमच्यासाठी, मग करू आपल्या गप्पा गोष्टी आपण. आण बरं बनू, जा चहा आण. आम्ही म्हणणे बस चल. राहू द्या ना माय बी वच्छला बाई, काय चहा बनवता फालतूचा फालतू तरास. नाही व बसा ना, लय दिवसानं आल्या दोघे जणी माघारी. बसा बनवतो ना चहा. बरं बनवताय तर बनवा बाप्पा, पण चांगला मस्त घटघट दुधाचा चहा बनवसान नाही बाई. इलायची अद्रक बी टाकसान चहामध्ये. हो व हो, तसं वच्छला बाईचा घरचा चहा चांगला राहते. मी दिवसातून 4 वेळा चहा पितो फक्त, पण मला चहा चांगला लागते नाही बाई. तशी बी विशाखा मस्त चहा बनवते. हो माघारी चहा विशाखाच बनवते, तिच्याच हातचा सगळेजण चहा पितात. तिच्याच हातचा चहा आवडते सगळेले. त्या दोघी तर काही धड चहा नाही बनवत नाही बाई. कोण आनंदी? आनंदी बी आणि ते मोहिनी बी. विशाखाच चांगला चहा बनवते, चहाच नाही ते पुरा स्वयंपाकच मस्त बनवते. हो ना बाई विशाखा चांगला बनवते स्वयंपाक. जाय आण लवकर बनवून मग चहा. हो हो हो. नाही आताच बोलती ना वच्छला बाई सोबत. थांबा ना माझी चंपाबाई, एकदमच बोलन तर म्हणून काम पडलं म्हणून आल्या दोघी. थोडीशी तारीफ करू द्या ना वच्छला बाईची. नाही नेलं चांगल्या दिसता तुम्ही, असं तसं बरोबर गोष्टीमध्ये घेतो मी वच्छला बाईले. मग मागतो तिला मी वच्छला बाईले एकदमच मी पैसे मागीन तर मग म्हणेन नाही का ते.
पैशाची गरज होती म्हणूनच आल्या, नाही तर तशा येत नाही. म्हणून थोडी चोपड चोपड बोलतो तिच्यासोबत आणि मग करतो मुद्द्याची गोष्ट. एकदम नाही बोलू शकत ना, थोडंसं तिच्यासोबत चोपड चोपड गोष्टी करतो, तिची तारीफ करतो, मग मागतो तिला पैसे. मुन्ने खरं लय हुशार आहेस बे ना तू. मग नाही तर काय नाही, हुशार बनाच लागते. चल बस, थोड्याशा गुळगुळ गोष्टी करू, वच्छलाबाईची तारीफ करू, चहा घे पिऊ, मग पैसे मागून मग चाललं जाऊ घरी. बरं ठीक आहे. चल बाई सुरेखा, येतो आम्ही. किती झाले तुझे पैसे? 80 रुपये झाले. माय माय माय, आता थ्रेडिंगचे 40 रुपये झाले का लगे? हो ना बेना, महागाई बी तर तशीच वाढत आहे ना. मी तर 40 रुपये घेऊ राहिली आपल्या गावात नाही. सिटीमध्ये म्हटलं 50 रुपये आहे थ्रेडिंगचे. मी ना तर पैसे वाढवले नाही. सिटीमध्ये म्हटलं 50 रुपये घेऊ राहिले थ्रेडिंगचे. हो का व? 80 रुपये झाले आहे ना? हो का हो? या बारीनं काही क्लीनअप, काही फेशियल गिशल काही करू नाही राहिले तुम्ही? नाही तर येतात क्लीनअप, नाही तर फेशियल, काही ना काही करताच तुम्ही. तर मी तर नसतो करत. नाही बे क्लीनअप हे करत असते आनंदी, मी नसतो करत. हो, अजून ते तुझी मंदोटवाली जाऊ आहे, ते बी तर येत असते तुमच्यासोबत. ते नाही आली? नाही तर ते तर हर बारीनं आली की फेशियल करतेस. ते नाही आली या बारीनं. ते गावाला गेलेली आहे बघ तिच्या माहेरी. हो का हो माय बाई, आलीच नाही का अजून? मी तर लय दिवसा पहिले ऐकलं होतं माहेरी गेलेली आहे म्हणून. आलीच नाही का अजून? ते नाही ना, त्या काही आल्याच नाहीत अजून. कधी येते हो माय बाई? लय दिवस झाले ना. येते का नाही येत? नाही हो माय बाई, काऊन नाही येणार आहे. ते पहिले इथंच गेली होती तिच्या मावशीच्या घरी. तिची आई बी मावशीची इथं आलेली होती. तशी ते कुठची लेक बाई आहे म्हटलं? मुंबईच्या आहेत त्या ताई. बापा रे, मुंबई? हो, मग तिची आई तिच्या मावशीच्या इथं मुंबईहून आली होती का? हो, तिची आई मुंबईहून आली होती ना. काय वाटलं काय माहित ताईले. तिची आई म्हणे चाल म्हणे मुंबईले, मग ते बी चालली गेली. आता मुंबईला गेली तर काय लवकर येणं होते का बाई? हा, जवळ आहे का मुंबई? लय दूर आहे ना. बार बार काही तिला मग जायला भेटत नाही. म्हणून ते आता चांगली राहून येऊ राहिली. मग काही बार बार जाणं नाही होत ना बाई ना एवढ्या दूर. म्हणून त्या ताई आल्या नाही अजून. आता येतील त्या. हो माय बाई, लय दूर आहे ना बाई ना मुंबई. बार बार जाणं येणं होते का? लग्न झालं तेव्हापासून गेलीच नसन ते मुंबईला. नाही हो, मावशीची इथं जाय फक्त ते तिच्या. मुंबईला गेलीच नव्हती. नाही होता, एक बार गेलो होतो ना आपण गोव्याला गेलो तेव्हा माझ्या लग्न झाल्यावर. तर तिकडून येता गेलो होतो ना मुंबईला. हो, एक बार गेलो होतो, पण काही राहायला नव्हतं भेटलं. 2-3 दिवस राहिलो आणि घरी चालला आलो. आता गेली ते, आता राहीन ते काही दिवस, मग येईन ते. हो माय बाई, मी काय म्हणतो, करून घ्या ना मग तुम्ही क्लीनअप. मस्त क्लीनअप आहे म्हटलं. हां, असा चेहरा मस्त ग्लो करते. फेशियलची बी गरज नाही आहे. नाही हो बाई, नाही नाही, मी तर नाही करत बाई ना. मी आनंदीला विचार. नाही ताई, मी नाही करत. आपल्याला कंचनला भेटायला जायचं आहे ना, मग मी क्लीनअप करन तर टाईम लागून जाईन. मग कंचनला भेटायचं राहून जाईन आपलं, म्हणून मी नाही करत क्लीनअप. काय बाई ना, तेही नाही म्हणून राहिली आणि मी तर करतच नाही. बरं ठीक आहे, क्लीनअप नका करू. मस्त मेकअपचं सामान आलेलं आहे. मेकअपचं सामान पहा म्हटलं. अजून एक क्रीम बी आलेली आहे, मस्त क्रीम आहे म्हटलं. असं कुठं जायच्या पहिले जर चेहऱ्याला लावली ना, असा मस्त चमकते ना चेहरा की काही सांगू. मस्त गोरा गोरा दिसते. पुरे चेहऱ्यावले दाग धब्बे डार्क सर्कल सरळ लपून जाते आणि चेहरा एकदम ग्लो करते. मी स्वतः वापरू राहिली म्हटलं. मी ना स्वतः वापरली पहिले आणि मग तुम्हाला सांगू राहिली. मी स्वतः बी तेच वापरू राहिली आता. खूपच मस्त क्रीम आलेली आहे ना. हां, ते घेऊन घ्या मग. काही नाही हो माय बाई, मागच्या पर्यंतापासून क्रीम घेतली होती. लय चांगली आहे म्हणे, लय चांगली आहे म्हणे. कायच माय बाई, काही एवढी खास तर नव्हती ती क्रीम. अशी बॉडी लोशन सारखी वाटत होती ताई. ते क्रीम घ्यायच्या वेळेस बी तुम्ही म्हणून राहिल्या होत्या मी स्वतः बी ही क्रीम वापरतो. हो का? मग नाही तर काय, आता बी तसंच म्हणून राहिल्या मी स्वतः ती क्रीम वापरतो. आणि ते बी त्याच क्रीम सारखी निघाली तर. नाही नाही नाही, ते क्रीम का? ते क्रीम चांगलीच नव्हती. मला बी नव्हती आवडली, म्हणून ते क्रीम मी या बारीने आणलीच नाही. आता मस्त नवीन क्रीम आलेली आहे. हां, तुम्ही एक बार वापरून पहा आणि मग मला सांगा. मी तर वापरू राहिली बाई ना. मस्त इफेक्ट आहे त्या क्रीमचा, मस्त इफेक्टिव्ह क्रीम आहे. घेऊन घ्या. आणि सोबतच एक दुसरी क्रीम बी आलेली आहे. ते आपला चेहरा टॅन झाला ना, म्हणजे की असा काळा काळा पडते ना उन्हानं चेहरा, आणि ते क्रीम लावली ना बिलकुल ते काळं काळं पुरं चाललं जाते म्हटलं. ते क्रीम बी आणलेली आहे. तेही लावून पहा तुम्ही, मस्त क्रीम आहे. 2 क्रीमा तुम्हाला स्वस्त्यात देऊन देईन मी. फक्त तुम्हालाच, कोणाला सांगसान नका. दुसऱ्यासाठी नाही हा ऑफर, फक्त तुमच्यासाठीच आहे, दोघीसाठी. तुम्ही कशा आहे, माझ्या जुन्या कस्टमर आहे ना, म्हणून तुमच्यासाठी हा ऑफर आहे. ताई, पण सध्या तर पैसे नाही आणले आम्ही ना. पैसे कुठं पाहून चालले तुम्हाला? का सध्याच मी पैसे मागू राहिली? आपल्या खात्यात मी लिहून ठेवतो पैसे. देसान मग जाई द्यायचे आहे तेव्हा. आताच पैसे मागू राहिली का तुम्हाला मी? नंतर देसान. तुम्ही का कुठं पाहून चालला? मी का कुठं पाहून चालली? पैसे कुठं नाही जात आपले. एवढा भरोसा आहे तुमच्यावर माया. देसान आरामात, जेव्हा येतील तेव्हा. घेऊन जा सध्या क्रीमा, मग देसान. काय म्हणता आनंदी, घेता का? मागच्या बारीची तर काही क्रीम चांगली नव्हती निघाली ताई. नाही नाही, मागच्या बारीची चांगलीच नव्हती. मी म्हणून राहिली स्वतः चांगली नव्हती म्हणून. पण या बारीनं जे क्रीम आलेली आहे ना, ती यूज करून पहा तुम्ही. 1 नंबर क्रीम आहे म्हटलं, मस्त आहे. मी स्वतः बी तेच क्रीम वापरू राहिली. वापरून पहा फक्त एक बार. ते स्वतः बी हीच क्रीम वापरू राहिली म्हणते ना, पाहू ना वापरून या बारीनं. बरं ताई, घेऊन घ्या मग. मी काय म्हणतो बाई ना सुरेखा, थ्रेडिंगचे पैसे बी आपल्या खात्यावर लिहून ठेव
आणि देऊन दे मग त्या क्रीमा. त्याचेही पैसे लिहून ठेव. मग आम्ही पुढच्या बारीने येऊ ना तर पैसे देऊन देऊ. घेऊन जा ना हो तुम्ही. पैसे कुठं चालले? पैशाचा काही विचार नका करू. अजूक होट पालिश, नख पालिश काही पाहिजे का? ते बी आलेलं आहे. मस्त नवीन माल आलेला आहे म्हटलं. तसे बी आता रक्षाबंधन येऊ राहिलं ना, तर रक्षाबंधनसाठी राख्या गिख्या बी आलेल्या आहे. पाहून घ्या एक बार. मस्त राख्या आलेल्या आहे. आणि रक्षाबंधनसाठी मेकअपचं सामान बी लागेल ना तुम्हाला, ते बी आहे, ते घेऊन घ्या. नाही नाही, मेकअपचं सामान राहू दे. आणि राख्या गिख्या येऊ नंतर घ्यायला. काय म्हणा अजून रक्षाबंधनले? रक्षाबंधनची साडी गिळी. रक्षाबंधनसाठी साडीचा माल बी आलेला आहे. मस्त नवीन फ्रेश माल आलेला आहे म्हटलं. साडीचा माल बी पाहून घ्या. तुम्हाला पसंत येईल म्हटलं साडी. मस्त नवीन फ्रेश माल आहे. त्याच्यातल्या 2-3 साड्या मी स्वतः माझ्यासाठी वापरायला काढल्या. एक साडी मा भाऊजेसाठी काढली, आईसाठी बी काढली, गावाला पाठवाले. आता काही जास्त उरेल नाही आहेत म्हटलं. पाहून घ्या तुम्ही. नाही ना, येऊ ना नंतर ते सांगतं काही गॅरंटी नाही माहिती की साड्या राहतील म्हणून. तुम्हाला माहित आहे माझ्यावरचा माल काही राहत नाही, बातच कटते. म्हणून म्हणतो पुऱ्या साड्या चालल्या जातील त्याच्या पहिले तुम्ही पाहून घ्या. पैसे कोणते आता द्यायचे नंतर द्या ना, आपल्या खात्यात लिहून घेतो. काय म्हणता आनंदी? पाहिजे साड्या काही होट पालिश, नख पालिश बी पाहून घेऊ. राख्या बी आलेल्या आहे म्हणते. हो राख्या घेऊन घ्या म्हटलं. पोस्टानं पाठवायच्या असेल राख्या तर आताच घ्या लागेल ना. पण ताई आपण हे पाहत बसू तर मग आपलं कंचनच्या इथं जाणं राहून जाईल ना, कंचन भेटणं. हो बेना सुरेखा, सध्या आम्हाला थोडी घाई आहे म्हटलं. नंतर येऊन आम्ही पाहिले. मग गॅरंटी नाही आहे. साड्या कटल्या घेतल्या तर मग सांग नका. तरी तुझ्या पसंतीनं आमच्यासाठी साड्या साईडला काढून ठेवशील म्हटलं. आता मी कशी सांगू बाई तुम्हाला कोणती पसंत येते कोणती पसंत नाही येत, नाही का? हो हो हो, कोणाची पसंत कोणाला माहित नाही बाई. मग नाही तर काय, मग म्हणसान की असाच रंग काढला आणि तसाच रंग काढला, मला अशी नव्हती पाहिजे तशी नव्हती पाहिजे. बरं पाहू मग, येऊ उद्या परवा आम्ही डबल. बरं तुमच्या मनानं. मग क्रीम आहे, क्रीम देऊन देऊ का? इथे घेऊन जाऊ शकता ना? बरं क्रीम देऊन द्या. नंतर राख्या वगैरे घ्याले, साडी गिडी घ्याले. आमच्या सासूसोबत येऊ आम्ही. क्रीम कसं आमच्या सासूच्या लपून घेऊन जा लागेल आम्हाला. आमची सासू बोलते म्हटलं. हो माय बाई, वच्छला आट्याचा स्वभाव माहीत आहे मला. तेच म्हटलं मग मी ना, माझ्या सासू विसूला सांगशील नको माय बाई मी क्रीमा गिरीमा घेतला म्हणून. तुझ्याजवळ आमची उधारी आहे हे बी सांगू नको. नाही हो माय बाई, अशा कामं नाही येत बाप्पा मध्ये, अशा कामं नाही करत मी. तसंही माझं टाईम कुठं आहे बाई ना, टाईम आहे का? आता तर रक्षाबंधनचं सीझन चालू होईल बाई ना, मग तर मला भाकर खायची फुरसत नाही भेटन. तर तुझ्या सासूला कधी सांगू मी, कधी बोलू त्याच्यासोबत? हो त्यावर भरोसा आहे आमचा. बरं क्रीमा देऊ मग. दे तर खरी, पण मागच्या बारीसारखी नाही निघाली पाहिजे. घेऊन जा तुम्ही, मागा रेंटवर घेऊन जा. मी स्वतः ती क्रीम वापरू राहिली. पण आता फक्त 2 क्रीमा बाकी आहे म्हटलं. किती सारा माल आणला होता मी ना क्रीमाचा, फक्त आता त्याच्यातल्या 2 उरल्या आहेत. तर त्या आता तुम्ही घेऊन घ्या. नाही तर मग उद्या परवा आल्या ना तर त्या क्रीमा बी नाही भेटेन तुम्हाला. तुम्हाला माहित आहे माझं काही जास्त दिवस माल राहत नाही. हो हो माहीत आहे ना सुरेखा. देऊ मग. बरं देऊन दे. तुम्हाला म्हटलं क्लीनअप वगैरे करा, काही फेशियल करा, तुम्ही नाही म्हणून राहिल्या. टाईम नाही आहे ना, येऊ नंतर. बरं ठीक आहे बाई, जबरदस्ती नाही करत आपण, तुमच्या मर्जीनं. बरं ठीक आहे, दे मग. हो आणून देतो थांब. का विशाखाताई, सुरेखाताईपासून क्रीम तर घेऊन आलो आपण, पण ते मागच्या बारीसारखी नाही निघाली पाहिजे. मागच्या बारीची पुरेशी फक्त बॉडी लोशन होतं बाई, क्रीम काही नव्हती. काही फरक नाही पडला त्या क्रीमचा. या बारीची चांगली आहे म्हणते ना, ते बी वापरू राहिली ना. मागच्या बारीची क्रीम बी म्हणे अशीच म्हणे, मी बी वापरू राहिली म्हणे. पण कशी निघाली होती माहिती आहे तुम्हाला? काही आपण यूज बी नाही केली म्हटलं, तशीच आहे पडे. नाही नाही, या बारीची चांगली आहे म्हणते ना. बरं पाहू मग आता कधी आणते काय माहित क्रीम. कंचनले बी भेटायला जायचं आहे ना आपल्याला. जाऊ ना जाऊ. जास्त वेळ झाला तर मग जाणं नाही होईन आपलं. त्या बाईला म्हणून आलेलो आपण पार्लरला चाललो म्हणून. कंचनच्या इथं चाललोय सांगितलेलं नाहीये. आता बाईला शॉक झाला तर अजून बोलून आपल्याला. नाही नाही, आता बाईला माहित आहे ब्युटी पार्लरला गेल्या तर टाइम लागते यायला. बरं बाप्पा ताई, कधी येते काय माहिती सुरेखा ताई.